म्हटल्यावर सुबोध भावे पाहिजेच. आणि प्रत्येकाची इच्छा असते की एक अशा पद्धतीची ऐतिहासिक भूमिका करता यावी. स्वप्न असतं तर त्याची पूर्ती झाली असेलच, पण तुझा अनुभव आणि जर्नी सांग. सगळ्यात पहिल्यांदा उपस्थित सर्वांना नमस्कार. मी मराठीतनंच बोलेन कारण त्या भाषेत मी जास्त उत्तम पद्धतीने बोलू शकतो. माणसाची इच्छा असो नसो, शिवछत्रपतींचं एक फार सुंदर वाक्य आहे, हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. मी जेव्हा नुकता मुंबईत आलो होतो करिअर करण्यासाठी ऍक्टर म्हणून, तेव्हा विनय आपटे शिवछत्रपतींवरती एक मालिका बनवत होते हिंदीमध्ये, आणि त्याची ऑडिशन मी दिली होती शिवछत्रपतींच्या भूमिकेसाठी. त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन नाही झालं. त्या भूमिकेपर्यंत पोहोचायला मला 22 वर्ष वाट बघावी लागली. कदाचित माणूस म्हणून प्रगल्भ होण्याची महाराज स्वतः वाट बघत असतील की आधी याला माणूस म्हणून प्रगल्भ होऊ दे, आधी त्याला सगळं आयुष्य समजून घेऊ दे, मग मी त्याला प्रसन्न होईल. अभिजित बरोबर हा माझा दुसरा चित्रपट आहे. याआधी आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर आणि आता हर हर महादेव. आणि दोन्हीमध्ये एक साम्य आहे. दोन्हीमध्ये एक साम्य असं आहे की काशीनाथ घाणेकर यांची भूमिका मला करायची नव्हती, पण ती मी केली. आणि शिवछत्रपतींची भूमिका सुद्धा, हा चित्रपट जेव्हा त्याला शूट करायचा होता तेव्हा माझा नाटकाचा अमेरिकेचा दौरा होता आणि ही भूमिका मी करावी म्हणून करोना आला, लॉकडाऊन लागला, शूटिंगच्या तारखा पुढे गेल्या आणि शिवछत्रपतींची भूमिका मिळाली. त्यामुळे जर त्यांची इच्छा असेल तर काही घडू शकतं आणि आपण ती भूमिका करू शकतो. मला असं वाटतं कायम की अभिनेता जरी म्हणत असला, दिग्दर्शक जरी म्हणत असला की या भूमिकेसाठी मी त्याची निवड केली आहे, अभिनेता म्हणत असला की ही भूमिका मी निवडून आणली आहे, पण आपण कधीच ज्यांच्या वरचा चित्रपट करत असतो त्याची निवड आपण कधीच करत नसतो. ती निवड प्रत्यक्ष ते लोक करत असतात ज्यांच्या भूमिका आपण करत असतो. त्यामुळे शिवछत्रपतींची भूमिका तानाजीमध्ये साकारल्यानंतर बाजी प्रभूंनी निवड केली शरदची की तू आता माझी भूमिका कर. किंवा शिवछत्रपतींची भूमिका करताना शिवछत्रपतींनी त्यांना आदेश दिला असेल की तुम्ही आता बाजी प्रभूंची भूमिका करा. आणि त्यांनीच मलाही सांगितलं आणि अभिजितकडनं करून घेतलं की तू आता माझी भूमिका कर. त्यांचं चरित्र आपण सगळ्यांनी वाचलंय, लहानपणापासून वाचलंय, त्याच्यात परत मी बोलण्यासारखं काही नाही. पण मला हा शिवछत्रपतींवरचा कुठलाही सिनेमा हा फार एक सुंदर योग वाटतो, एक इमोशनल योग वाटतो. योग अशासाठी वाटतो की 50 वर्षांचं आयुष्य महाराजांचं होतं. या 50 वर्षांमध्ये त्यांनी अनेक माणसं जोडली, त्यांच्या मातोश्रींनी त्यांच्यावरती संस्कार केले, स्वराज्य मिळवण्याचं एक स्वप्न दाखवलं आणि शिवछत्रपतींनी आपल्या सहकाऱ्यांच्या समवेत ते स्वप्न प्रत्यक्ष साकार केलं. आई जिजाऊ असतील, त्यांच्या पत्नी सईबाई असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, बाजीप्रभू असतील, तानाजी मालुसरे असतील, येसाजी कंक असतील, मुरारबाजी देशपांडे असतील, या कितीतरी अगणित लोकांनी महाराजांसाठी, ते स्वराज्य उभं करण्यासाठी, जे स्वप्न प्रत्यक्ष येईल का नाही हे कोणाला माहितीही नव्हतं, अशा एका स्वप्नासाठी स्वतःचा जीव दिला. पण त्या सगळ्यांचं एकमेकांशी असलेलं जे नातं होतं, एक प्रेम होतं, विश्वास होता, तो किती घट्ट आहे बघा. की ज्या क्षणी त्या सर्व मंडळींना कळलं की आता सिनेमा नावाचं माध्यम पृथ्वी तलावरती आलंय आणि या सिनेमा नावाच्या माध्यमातून आपण एकमेकांना 350 वर्षानंतर पुन्हा एकदा 3 तासाकरता का होईना आपण भेटू शकतो. आज या सिनेमाच्या निमित्तानं का होईना आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजी प्रभू एकमेकांना भेटू शकतात. 2.5 तास ते एकमेकांबरोबर स्क्रीन शेअर करू शकतात. ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटापासून ते कलर पर्यंत महाराजांवरती कितीतरी सिनेमे आले. विचार करा की महाराजांना आपल्या सहकाऱ्यांची किती याद येत असेल, किती आठवण येत असेल, की पुन्हा पुन्हा त्यांच्यावरती येणाऱ्या प्रत्येक चित्रपटातनं ते पुन्हा पुन्हा आपल्या सहकार्याने भेटतात. मग ते कधी तानाजी मालुसरे असतात, कधी बाजीप्रभू देशपांडे असतात, कधी येसाजी कंक असतात, या सगळ्यांना भेटतात. पुन्हा पुन्हा आपण स्वराज्यासाठी काय काय केलं याचा आढावा घेतात आणि ते पुढच्या पिढीपुढे मांडतात की मला अशा प्रकारचं स्वराज्य हवं होतं, हे माझं स्वप्न होतं आणि ती पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे. म्हणूनच ते सातत्याने आपल्या समोर येत असतात. मी आभार मानतो माझ्या निर्मात्यांचे, आभार मानतो माझ्या दिग्दर्शकाचे, लेखकाचे, आभार मानतो माझ्या सर्व टीमचे आणि आभार मानतो या महाराष्ट्राचे
की जिथे शिवछत्रपतींनी जन्म घेतला त्या पवित्र भूमीमध्ये त्यांनी आम्हाला जन्माला घातलं. म्हणून त्या भूमीचे आभार मानतो की तुझ्यामुळे आम्हाला तुझ्याच एका उत्तुंग शिखरावर पोहोचलेल्या व्यक्तीचं दर्शन घडलं, ज्याला आम्ही जाणता राजा म्हणतो. त्या राजाचं दर्शन आम्हाला झालं. धन्यवाद. थोडस पाठीवा. थोडस पुढे या. थोडस समोर लेफ्टला. सायली लेफ्टला. चला इथे मागे वा थोडे मागे वा. इकडे मॅम सर लोक हार्दिक सर आइए. या रेडी. ओ सर फडतरे सर या ना इकडे. थोडे मागे वा थोडे. शरद पुढे. या आधी लेफ्ट टू राईट करूया. चला रेडी. चला इकडे सर या. थँक्यू. आतमध्ये जाऊया. चला या मंजिरी. बायको. अरे सर सिंगल मॅम सिंगल मॅम या ना. मॅम साथ सेंटर
या सर इकडे समोर सर सेंटर में देखिए। सराजी लोक आहे. सर इकडे समोर समोर सर थँक्यू सोनाबाई देशपांडेंच्या भूमिकेत आहे अमृता खानविलकर. सईबाईंच्या भूमिकेत आहे सायली संजीव. एका खास भूमिकेत आहे हार्दिक जोशी. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे सुबोध भावे. All of you like to take a seat or you're comfortable standing? Yeah. So Sharad, let's start with you. You have a connection. आता हा रोल आणि मराठीमध्ये अशा पद्धतीने इतका सुंदर पॉझिटिव्ह आणि वेगळा रोल तू करणार आहेस तर त्याच्याबद्दल सांग. Good evening, everyone. थोड़ा नॉस्टैल्जिया है. 3 साल पहले यही जगह थी जहां तानाजी का ट्रेलर लॉन्च हुआ था और बहुत सारी यादें हैं उससे. उस वक्त भी मैंने कहा था कि भले ही मैं छत्रपति शिवाजी महाराज का रोल कर रहा हूं लेकिन वहां तक पहुंचना किसी के लिए भी पॉसिबल नहीं है, लेकिन उनका मावड़ा बनना पॉसिबल है. तो इस फिल्म में उनका एक मावड़ा बन के आ रहा हूं और एटलीस्ट जो लोग महाराज को मानते हैं वो तो मैं समझ सकता हूं इस किरदार के जरिए. सो अपने आप को सौभाग्यशाली मानता हूं कि मुझे बाजी प्रभु देशपांडे जी की भूमिका करने को मिली. उम्मीद करता हूं कि आप लोगों को अच्छी लगेगी. काय सांगू आता, महाराज बरोबर आहे. महाराज बोलणार आणि मावळे ऐकणार. पीक म्हटल्यावर सुबोध भावे पाहिजेच. आणि प्रत्येकाची इच्छा असते की एक अशा पद्धतीची ऐतिहासिक भूमिका करता यावी. स्वप्न असतं तर त्याची पूर्ती झाली असेलच, पण तुझा अनुभव आणि जर्नी सांग. सगळ्यात पहिल्यांदा उपस्थित सर्वांना नमस्कार. मी मराठीतच बोलेन कारण त्या भाषेत मी जास्त उत्तम पद्धतीने बोलू शकतो. माणसाची इच्छा असो नसो, शिवछत्रपतींचं एक फार सुंदर वाक्य आहे, हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. मी जेव्हा नुकतं मुंबईत आलो होतो करिअर करण्यासाठी ऍक्टर म्हणून, तेव्हा विनय आपटे शिवछत्रपतींवरती एक मालिका बनवत होते हिंदीमध्ये आणि त्याची ऑडिशन मी केली होती शिवछत्रपतींच्या भूमिकेसाठी. त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन नाही झालं. त्या भूमिकेपर्यंत पोहोचायला मला 22 वर्ष वाट बघावी लागली. कदाचित माणूस म्हणून प्रगल्भ होण्याची महाराज स्वतः वाट बघत असतील की आधी याला माणूस म्हणून प्रगल्भ होऊ दे, आधी त्याला सगळं आयुष्य समजून घेऊ दे, मग मी त्याला प्रसन्न होईल. अभिजित बरोबर हा माझा दुसरा चित्रपट आहे. याआधी आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर आणि आता हर हर महादेव. आणि दोन्हीमध्ये एक साम्य आहे. दोन्हीमध्ये एक साम्य असा आहे की काशीनाथ घाणेकर यांची भूमिका मला करायची नव्हती, पण ती मी केली. आणि शिवछत्रपतींची भूमिका सुद्धा हा चित्रपट जेव्हा त्याला शूट करायचा होता तेव्हा माझा नाटकाचा अमेरिकेचा दौरा होता आणि ही भूमिका मी करावी म्हणून करोना आला, लॉकडाऊन लागला, शूटिंगच्या तारखा पुढे गेल्या आणि शिवछत्रपतींची भूमिका मिळाली. त्यामुळे जर त्यांची इच्छा असेल तर काही घडू शकतं आणि आपण ती भूमिका करू शकतो.
मला असं वाटतं कायम की अभिनेता जरी म्हणत असला, दिग्दर्शक जरी म्हणत असला की या भूमिकेसाठी मी त्याची निवड केली आहे, अभिनेता म्हणत असला की ही भूमिका मी निवडून आणली आहे, पण आपण कधीच ज्यांच्या वरचा चित्रपट करत असतो त्याची निवड आपण कधीच करत नसतो. ती निवड प्रत्यक्ष ते लोक करत असतात ज्यांच्या भूमिका आपण करत असतो. त्यामुळे शिवछत्रपतींची भूमिका तानाजीमध्ये साकारल्यानंतर बाजी प्रभूंनी निवड केली शरदची की तू आता माझी भूमिका कर. किंवा शिवछत्रपतींची भूमिका करताना शिवछत्रपतींनी त्यांना आदेश दिला असेल की तुम्ही आता बाजी प्रभूंची भूमिका करा. आणि त्यांनीच मलाही सांगितलं आणि अभिजित कडनं करून घेतलं की तू आता माझी भूमिका कर. त्यांचं चरित्र आपण सगळ्यांनी वाचलंय, लहानपणापासून वाचलंय, त्याच्यात परत मी बोलण्यासारखं काही नाही. पण मला हा शिवछत्रपतींवरचा कुठलाही सिनेमा हा फार एक सुंदर योग वाटतो, एक इमोशनल योग वाटतो. योग अशासाठी वाटतो की 50 वर्षांचं आयुष्य महाराजांचं होतं. या 50 वर्षांमध्ये त्यांनी अनेक माणसं जोडली, त्यांच्या मातोश्रींनी त्यांच्यावरती संस्कार केले, स्वराज्य मिळवण्याचं एक स्वप्न दाखवलं आणि शिवछत्रपतींनी आपल्या सहकाऱ्यांच्या समवेत ते स्वप्न प्रत्यक्ष साकार केलं. आई जिजाऊ असतील, त्यांच्या पत्नी सईबाई असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, बाजीप्रभू असतील, तानाजी मालुसरे असतील, येसाजी कंक असतील, मुरारबाजी देशपांडे असतील, या कितीतरी अगणित लोकांनी महाराजांसाठी, ते स्वराज्य उभं करण्यासाठी जे स्वप्न प्रत्यक्ष येईल का नाही हे कोणाला माहितीही नव्हतं, अशा एका स्वप्नासाठी स्वतःचा जीव दिला. पण त्या सगळ्यांचं एकमेकांशी असलेलं जे नातं होतं, एक प्रेम होतं, विश्वास होता, तो किती घट्ट आहे बघा. की ज्या क्षणी त्या सर्व मंडळींना कळलं की आता सिनेमा नावाचं माध्यम पृथ्वी तलावरती आलंय आणि या सिनेमा नावाच्या माध्यमातून आपण एकमेकांना 350 वर्षानंतर पुन्हा एकदा 3 तासाकरता का होईना आपण भेटू शकतो. आज या सिनेमाच्या निमित्तानं का होईना आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजी प्रभू एकमेकांना भेटू शकतात. 2.5 तास ते एकमेकांबरोबर स्क्रीन शेअर करू शकतात. ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटापासून ते कलर पर्यंत महाराजांवरती कितीतरी सिनेमे आले. विचार करा की महाराजांना आपल्या सहकाऱ्यांची किती याद येत असेल, किती आठवण येत असेल, की पुन्हा पुन्हा त्यांच्यावरती येणाऱ्या प्रत्येक चित्रपटातनं ते पुन्हा पुन्हा आपल्या सहकाऱ्यांना भेटतात. मग ते कधी तानाजी मालुसरे असतात, कधी बाजीप्रभू देशपांडे असतात, कधी येसाजी कंक असतात, या सगळ्यांना भेटतात. पुन्हा पुन्हा आपण स्वराज्यासाठी काय काय केलं याचा आढावा घेतात आणि ते पुढच्या पिढीपुढे मांडतात की मला अशा प्रकारचं स्वराज्य हवं होतं, हे माझं स्वप्न होतं आणि ती पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे. म्हणूनच ते सातत्याने आपल्या समोर येत असतात. मी आभार मानतो माझ्या निर्मात्यांचे, आभार मानतो माझ्या दिग्दर्शकाचे, लेखकाचे, आभार मानतो माझ्या सर्व टीमचे आणि आभार मानतो या महाराष्ट्राचे की जिथे शिवछत्रपतींनी जन्म घेतला, त्या पवित्र भूमीमध्ये त्यांनी आम्हाला जन्माला घातलं. म्हणून त्या भूमीचे आभार मानतो की तुझ्यामुळे आम्हाला तुझ्याच एका उत्तुंग शिखरावर पोहोचलेल्या व्यक्तीचं दर्शन घडलं, ज्याला आम्ही जाणता राजा म्हणतो, त्या राजाचं दर्शन आम्हाला झालं. धन्यवाद. And a different role, तो उसके बारे में प्लीज बताइए. नमस्कार. कन्फ्युजन झालंय इथे. लेफ्टला सुबोध मराठीत बोलला, राईटला हा हिंदीत बोलला, मधल्यामध्ये नाही ते यायची ते संस्कार व्हायचे अजून मला असं वाटतं. पण नमस्कार, नमस्ते आप सभी को यहाँ पर. सबसे पहले तो इस मंच पर खड़े रहना मेरे लिए सच में आई थिंक आई फील वेरी वेरी लकी. एक कारण जसं शार्क सर म्हणाले तसं गेली 30 वर्ष झी हे इतकं मोठं ब्रँड आहे आणि फक्तच टेलिव्हिजन किंवा विविध भाषांमध्ये नाही तर चित्रपटांमध्ये सुद्धा त्यांनी आपला जम जो आहे तो इतका उत्कृष्टपणे बसवला आहे. आणि मराठी चित्रपटांना मार्केटिंग म्हणजे काय आणि मराठी चित्रपट कानाकोपऱ्यात कसा पोहोचवायचा हे झीने आतापर्यंत दाखवून दिलंय. सो त्यांचं मी मनापासून इथे अभिनंदन करते. फडतरे सर ज्यांच्याबरोबर मी कट्यार काळजात घुसलीपासून काम करत आहे आणि त्यानंतर त्यांच्या प्रत्येक सिनेमात का होईना एखादा चित्रपट आहे ते पुष्पक विमान सोडले आहे. अच्छा मला नको सध्या मी चंद्रास ठीक आहे. तर त्यांच्याबरोबर सातत्याने काम करायची संधी मिळते आणि हे त्यांचं मोठेपण आहे की जेव्हा कुठला एक सुंदर रोल लिहिला जातो तेव्हा माझं पहिलं नाव त्यांच्या मनात येतं आणि मग त्या गोष्टीला मी नाही म्हणू शकत नाही. मी नेहमी त्यांना म्हणते की तुम्ही एक शगुन आहात माझ्यासाठी. कुठलाही चित्रपट किंवा कुठलंही वर्ष सुरू करायचं म्हणजे फडतरे सरांचा एक फोन यायला पाहिजे आणि मग ते वर्ष खूप छान जातं.
अभिजित देशपांडे यांच्याबद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे. जसं मनवा म्हणाली मगाशी, वेडा माणूस आहे कम्प्लिटली. आणि ज्या प्रकारचं पॅशन त्याच्यामध्ये आहे आणि तो प्रत्येक गोष्टीमध्ये इतका इन्व्हॉल्व्ह होऊन काम करत असतो. मला नाही वाटत आहे खूपशा दिग्दर्शकांना हल्लीच्या काळात तुम्ही इतकं वेडं पाहता. सो थँक्यू अभि, पुन्हा एकदा मला सिंपल कॅरेक्टर, सिंपल नाही आहे कॅरेक्टर सांगितलंच. पण एक गोष्ट सांगावीशी वाटते की सोनाबाई देशपांडे म्हणजे बाजीप्रभू देशपांडेंच्या पत्नी. हो. आणि ते त्यांना नेहमी देशपांडेबाई म्हणत असतात. हो माहिती का? हो का? कारण माझे आई बाबा आहेत, हा. माझे बाबा माझ्या आईला घरी देशपांडेबाई म्हणतात. अच्छा, ते तिकडून इन्स्पायर्ड आहे. अच्छा. पण थोडक्यात सोनाबाईंबद्दल सांगते तर एकतर हिस्टॉरिक फिल्म आणि आय कांट टेल यू की इतक्या जबरदस्त कलाकारांबरोबर काम करून इतकी ऊर्जा मिळते आणि काहीतरी करण्याची इच्छा जागृत होते. सोनाबाईंबद्दल अगदी थोडक्यात सांगते. आमच्या चित्रपटामध्ये एक डायलॉग आहे, ज्यांच्या नावानं 12 मावळ दणाणतात असे बाजीप्रभू देशपांडे, ज्यांच्या नावानं दणाणतात त्या सोनाबाई आहेत. धन्यवाद. थँक्यू. सायली, तू सईबाईंची भूमिका केली. मी अगदी थोडक्यात सांगेन आता, कारण सईबाईंबद्दल, महाराणी सईबाई भोसलेंबद्दल काही बोलणं ते बघितल्यानंतरच, त्यांना तो अनुभव घेतल्यानंतरच कळतं. ते सांगून कधीच कळू शकत नाही. पण सईबाई भोसलेंची भूमिका करण्याची संधी नाही म्हणू शकत मी. हा मान मिळालाय, त्यासाठी हर हर महादेवच्या पूर्ण परिवाराचे मी खूप मनापासून आभार मानते. थँक्यू. हार्दिक, तू पण तुझ्या भूमिकेविषयी सांगावंस. खरं तर आधी मी अभिजित सरांचे जी स्टुडिओचे आभार मानतो, कारण की एवढ्या दिग्गज कलाकारांबरोबर मला स्टेज शेअर करायला मिळतं. त्याबद्दल खरंच मी स्वतःला म्हणजे आपण म्हणतो ना, गर्व असा येतो थोडासा, तसं वाटतंय मला आणि अभिमान सुद्धा वाटतंय. त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. मी आबाजी विश्वनाथ म्हणजे महाराजांचा गुप्तहेर याची भूमिका करतोय. खूप आगळं वेगळं कॅरेक्टर आहे ते, कारण की त्याच्या आधी मालिका करत असताना एक कॅरेक्टर सातत्याने प्रेक्षकांच्या डोक्यात एक बसलेलं असतं, ते मी 5 वर्ष करत होतो. पण अभिजित सरांनी खूप मेहनत घेतली, कारण की पहिलेच त्यांनी मला सांगितलं होतं की ते पुसून आपल्याला नवीन एक कॅरेक्टर लोकांसमोर आणायचं. आणि इतिहासातलं एक नाव, एक जे म्हणजे आपण सगळी ती नाव एक पवित्र नाव आहे, त्यातलं एक नाव, एक कॅरेक्टर मी करतो, त्याच्यापेक्षा सौभाग्य काय असेल. आणि जे सतत महाराजांबरोबर असतं, त्यामुळे खूप छान वाटतंय आणि एक्सपिरियन्स तर खूप ग्रेट होता. थँक्यू. थँक्यू. आणि आता क्वेश्चन्स फ्रॉम दी ऑडियन्स. one thing I'm going to so सिनेमा जो आहे तो आपण बाजीप्रभू देशपांडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नात्यावरचा हा सिनेमा आहे. बाजीप्रभू देशपांडेंची पर्सनल स्टोरी आहे. पण ही जी गोष्ट मी मांडलेली आहे सिनेमामध्ये, ती एका नरेटरच्या थ्रू मांडली, की म्हणजे ही जी गोष्ट सांगणार आहे ते सह्याद्री आपली गोष्ट सांगणार. सह्याद्री ये कहानी बताने वाला है. सह्याद्री मतलब 350 साल से क्या अत्याचार हो रहे थे और फिर कैसे ये अन्याय का काला जो भी काली रात थी उसे चीरने वाली छत्रपति शिवाजी महाराज की जो तलवार थी, तो उसके बारे में ये कहानी है. तो ये कहानी जो बताने वाला है, गोष्ट सांगणार आहे ते आहे सह्याद्री. आणि सह्याद्रीचा आवाज कोणाचा असला पाहिजे? सूत्रधार. सह्याद्री सूत्रधार. सो हे सूत्रधार कोण असलं पाहिजे? सो ह्याचं जेव्हा डिस्कशन झालं तेव्हा मला असं वाटलं की सह्याद्रीचा आवाज असाच असला पाहिजे जो सह्याद्री इतकाच कणखर, इतकाच शुद्ध, इतकाच स्वच्छ आणि तितकाच बुलंद असला पाहिजे. आणि अवघ्या महाराष्ट्रात फक्त एकच नाव आहे या सगळ्या कॅटेगरीजमध्ये खरं उतरतं, आणि ते आहे आपल्या सगळ्यांचे लाडके, कलाप्रेमी, कडवे शिवभक्त राजसाहेब ठाकरे. या मंचावरनं हर हर महादेवच्या पूर्ण टीमकडनं, ऍक्च्युली टीमकडनं म्हटलं नाही पाहिजे, कारण ती पण आता आपल्या टीममध्येच आहे. सो मी त्यांना खरंच नाही काय थँक्यू राज सर. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की आपण एक पहिलं टीझर काढणार आहोत सह्याद्रीचं, ज्याच्यात तुम्हाला सह्याद्रीचा आवाज ऐकायला मिळेल. हिंदी आणि मराठीमध्ये दोन्हीमध्ये राजसाहेबांनी आवाज दिलेला आहे. आणि त्यांनी खरंच खूप मेहनत घेतली, की म्हणजे नुसतं मी आहे म्हणून मी येऊन काही बोलीन आणि तुम्ही ते घ्याल, खरं तर काही घेतलं असतं. पण त्यांनी तसं नाही केलं. शेवटी एक कलाकार आहेत ते,
आणि त्यांनी खरंच म्हणजे वेळात वेळ काढून त्याचा रेकॉर्डिंग केलं, डबिंग केलं. फक्त एकच की सकाळी 7 वाजता बोलवायचे ते, पण ठीक आहे. पण त्यांनी खूप आय एम सो इगर की तुम्हाला ते टीजर दाखव. सो थँक्यू राज सर, थँक्यू व्हेरी मच. Yes, yes. In fact, आम्हाला तुमचं सगळ्यांचंच ऐकायचं. So I'll step down and you can continue. Okay, okay, तर definitely. मी खूप इमोशनली असं स्टील सुरुवातीपासून आय वॉन्ट टू थँक अभिजित फॉर कन्सिडरिंग मी. फर्दर सर, तुम्ही इतका ट्रस्ट दाखवला आमच्यावरती. झी स्टुडिओज, मंगेश सर, थँक्यू सो मच. शारी सर, थँक्यू सो मच. अँड इतका सपोर्ट तुम्ही या फिल्मला देताय. पहिला सिनेमा आहे, आमच्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचा आहे. आणि खरं सांगू म्हणजे मला आता 18 वर्ष झाली काम, 20 वर्ष मुंबईला झाली, 18 वर्ष काम करताना झाली. ह्याच्याहून जास्त इम्पॉर्टंट फिल्म माझ्या करिअर, माझ्या आयुष्याची कोणची नाही. तर आय नीड युअर ब्लेसिंग्स, वी नीड युअर ब्लेसिंग्स. तर प्लीज, यू नो, हाऊ मच यू कॅन सपोर्ट अस, प्लीज सपोर्ट अस. थँक्यू. And now we'll take questions from the media. कोणाला विचारायचं आहे बोला first. First of all, please, everybody sit down. We Yeah, feel please, awkward. you can sit. Please, आणि please. फर्दर सर ऍक्च्युली तुम्ही वर स्टेजवर बसायला पाहिजे. वी वॉन्ट फर्दर सर, प्लीज तुम्ही प्लीज. बोलू नका पण तुम्ही येऊन नाही बसा फर्दर ना. प्लीज प्लीज. अरे असं असं नाही चालणार. वेरी ब्रीफली मैं आपको बताऊंगा. इसकी शुरुआत नींव जो रखी गई थी वो 2013 में, क्योंकि हम सभी छत्रपति शिवाजी महाराज के भक्त हैं, फैंस हैं. हम उनके सिखाए हुए बातों को बचपन से दिखता है. तो मुझे एक ऐसा सिनेमा उनके वन इंसिडेंट इन हिज लाइफ एक ऐसा बनाना था जो आज तक किसी ने देखा नहीं. और ये मैंने सिलेक्ट किया बाजी प्रभु देशपांडे जी का कैरेक्टर, किरदार, क्योंकि मुझे उससे एक बड़ी बात कहने का मौका मिल रहा था. जैसे हम देखते हैं कि जब दूसरे राजाओं के लिए जब लोग लड़ते हैं तो वो लड़ते हैं, लेकिन जब हमारे छत्रपति के लिए जब कोई लड़ता था तो वो मरता था. वो मरने को क्यों तैयार होता था? वो सिर्फ अकेला नहीं मरता था, वो एक बेटे के तौर पे मरता था, एक बाप के तौर पे मरता था, एक भाई बन के मरता था, एक दोस्त बन के मरता था. तो जब एक मावड़ा कुर्बान होता तो ये 4 मौतें उसको मंजूर थी. और वो क्यों होती? क्योंकि मेरे छत्रपति शिवाजी महाराज ने एक सपना लिखा था जिसका नाम था स्वराज. और इसीलिए मुझे ऐसा लगा कि ये कहानी किसी ने बताई नहीं. हम हमेशा उनके पराक्रम की बात करते हैं, लेकिन उनका जो ड्रीम था, उनका स्वराज्य का विश्लेषण क्या है, वो दिखाने का मौका मुझे इससे मिला. और बाजी प्रभु देशपांडे की जो जैसे अभी आपने टीजर में देखा होगा, पहले बाजी प्रभु देशपांडे को ये जो मावड़ में जो एक आंधी आ रही थी शिवाजी महाराज नाम की, उन्हें मंजूर नहीं थी. फिर ऐसा क्या हुआ कि जिसका उन्होंने पहले थोड़ा बहुत विरोध किया, उसी सपने के लिए, उसी इंसान के लिए अपने प्राण. तो ये ग्राफ क्या था, ये क्या किमाया थी, ये क्या ऊर्जा थी मेरे छत्रपति. इसलिए ये बाजी प्रभु देशपांडे के साथ बुलंद मावड़ा कुर्बान होने को तैयार. तो ये दिखाने का मौका मुझे इस स्टोरी से मिल रहा था. बिकॉज हमेशा मुझे लगता था कि यार लोग 100 लोग मर रहे हैं, 200 लोग मर रहे हैं, लेकिन हर एक वो इंसान है, एक आदमी की जान है, उसकी फैमिली को पीछे छोड़ के जा रहा है. तो ये एक ह्यूमन साइड ऑफ द मराठा हिस्ट्री और एनी हिस्ट्री, ये अब तक हमने कहीं सिनेमा में देखी नहीं. मुझे लगा कि ऐसा राइटर है क्या give you something different of something that you think you know. आपके बाजू में शेरकर जी बैठे हैं. आपने बहुत अच्छी छत्रपति शिवाजी सेम जगह सारे मानसा छत्रपति शिवाजी महाराज की, इसके बावजूद आपने नेक्स्ट किरदार निभाने के लिए कैसे हामी भरी है? पहली बात तो सॉरी, आई एम नॉट सीरियस जोकिंग, बट स्टिल अगर अभी भी महाराज का एक ही उल्लेख हो रहा है, इसलिए ये फिल्म की गई है ताकि अगली बार महाराज का एक ही उल्लेख ना हो. सेकेंडली आप बताऊं कि देखिए एज कलाकार के तौर पर आप लोगों ने बहुत प्यार दिया जब मैंने छत्रपति शिवाजी महाराज की भूमिका की. मुझे नहीं पता मैंने कैसे किया, कौन सी ऊर्जा थी, क्या था मेरे अंदर. मैंने कभी सपने में भी नहीं सोचा था कि मुझे वो उस व्यक्ति की भूमिका करने को मिली और दिल से की. आप लोगों ने बहुत प्यार दिया, लेकिन जैसा मैंने पहले कहा कि महाराज को समझना, उनको फील करना बहुत मुश्किल है. बिकॉज वो व्यक्ति इतनी बड़ी है ना, मतलब कि उनके अगर चरणों तक भी पहुंच जाए हम समझने के लिए तो बहुत बहुत बड़ी चीज हो जाएगी.
लेकिन उनके जो मावड़े हैं, जो उनके लिए पागल हैं, उनको समझना जरूरी था। इसलिए शायद मैंने बाजी प्रभु देशपांडे जी की भूमिका की, ताकि मैं वो तो समझ पाऊँ कि उनकी ऐसी क्या बात है जो उनके मावड़े उनके पीछे अपनी जान देते हैं। वो भावना समझनी बहुत जरूरी थी और समझानी थी लोगों को। शायद ये एक संधि मुझे मिली, एक मौका मुझे मिला, और थैंक्स टू अभिजीत जो पत्थर को भी कन्विंस कर सकते हैं कुछ भी काम करने के लिए। अभिजीत सर, बिफोर वी गो अहेड, अशोक शिंदे आलेले आहेत, त्यांना पण मी रंगमंचावर आमंत्रित करते. अशोकजींनी एक महत्त्वाची भूमिका केली आहे या सिनेमात. Abhijit, Siraj Syed, if the name rings a bell. CD. Yes, sir. आप मेरे स्टूडेंट रहे हैं किसी जमाने में. आप जोर से बोलूंगा तो ऑडियो हो जाऊंगा, ठीक है? From filmfestivals.com. आपसे सवाल ये है कि आप राइटर के तौर पर शुरू हुए थे अपने करियर में. आप स्क्रीन प्ले लिखने में बहुत ज़्यादा दिलचस्पी लेते थे और आपने उस पर बहुत अध्ययन किया. तो एक बायोपिक को जब आप स्क्रीन पर लाते हैं तो उसके स्क्रीन प्ले लिखने में कोई पर्टिकुलर चीज़ों का आपको खास ख्याल रखना पड़ता है, क्योंकि वो हिस्ट्री आपके सामने है और उसको कलात्मक तरीके से आपको पर्दे पर पेश भी करना है. तो वो आपका सफर हर हर महादेव में कैसा रहा, थोड़ा सा उसके बारे. वेरी क्विकली, बिकॉज थोड़ा टेक्निकल है, सो आई विल कीप इट वेरी ब्रीफ. देखिए क्या होता है ना कि जब हम कोई स्क्रीन प्ले लिखने जाते हैं तो हमको कुछ एक इंस्पिरेशन होती है. तो बोला कि कैसे एक डिफरेंट साइड ऑफ माई छत्रपति, माई हिस्ट्री आई वांटेड टू शो, इस तरह से शुरुआत हुई. लेकिन जब हम छत्रपति महाराज, शिवाजी महाराज पे एक सिनेमा करते हैं तो वो सिर्फ एक सिनेमा नहीं होता, वो एक तपस्या होती है. और मैंने 2013 में ये फिल्म लिखी, फिर चेंजेस करता है और आज 2022 में हम 9 साल से फिल्म पे लगा हुआ. क्योंकि बिकॉज इट इज नॉट जस्ट अ क्राफ्ट, या ये सिर्फ एक जॉब नहीं है, बट ये एक रिस्पॉन्सिबिलिटी है. क्योंकि हमने फिल्म बनाई है आगे वाली जनरेशन के लिए, यंगर जनरेशन एंड मराठी एंड नॉन मराठी. तो ये हम पे एक रिस्पॉन्सिबिलिटी कि उन तक सच्चा इतिहास पहुंचे. क्योंकि आज क्या है ना, आज अगर आप देखोगे सिनेमा देखोगे फिल्म में, इतिहास का अपभ्रंश या इतिहास को ड्रामेटिकली ट्विस्ट करने वाले आपको बहुत मिलेंगे. क्योंकि उनको शायद, एंड आई डोंट वांट टू जज एनीवन, बिकॉज हर एक फिल्म मेकर को मुझे बहुत रिस्पेक्ट है. आई एम स्टिल वन फिल्म ओल्ड डायरेक्टर, सो आई कीप लर्निंग फ्रॉम हिम. लेकिन मुझे एज एन ऑडियंस वो नहीं जजता, क्योंकि मुझे लगता है कि अगर आप किसी भी इंसान को इन डेप्थ स्टडी करो, 6-7 साल स्टडी करो, किसी भी हिस्ट्री को स्टडी करो, आपको लिबर्टीज लेने की जरूरत नहीं होगी. हर इंसान में उतना ड्रामा है, उतना कॉन्फ्लिक्ट है. सिर्फ आपको जरूरी है इन्वेंट करने की जरूरत नहीं है, डिस्कवर करने की जरूरत है. आपने कहा कि राजा मौली आपके इंस्पिरेशन रहे हैं. प्लीज राजा मौली जी के बारे में मत बोलो, मैं 3 घंटा बात करूँ. उनके बारे में नहीं बोला. मैं ये कहना चाह रहा था कि लिखने में, स्क्रीन प्ले राइटिंग में आपके कौन इंस्पिरेशन? 2 इंस्पिरेशन है मेरे. राजा मौली सर खुद, बिकॉज द वे ही क्राफ्ट्स हिज सीक्वेंसेस, सो उनसे मैं क्या सीखता हूँ, सीक्वेंस डिजाइन, सीक्वेंसेस किस तरह से डिजाइन किए जाते हैं एंड हाउ डू यू स्केल अप थिंग्स. सो वो मैं उनसे सीख रहा हूँ. कभी कॉपी तो करूंगा नहीं, बट उनसे ही मैं सीख रहा हूँ. बिकॉज जब थोड़ा बहुत कभी लगने लगता है ना कि यार डायरेक्शन आ रही है, तो वो RRR देखता हुआ, बाहुबली देखता हुआ, दैट मैन इज मैड, दैट मैन इज लीप साइड ऑफ अस. तो अच्छा है, क्योंकि यंगर फिल्म मेकर्स को हमको उनसे ऊर्जा मिलती है. और जब भी थोड़ी बहुत चर्बी चढ़ने लगे ना हमको, या फिर गुरूर आने लगे ना कि यार सामने तेरे को आ रहा है कुछ, तो फिर वो देख लेते हैं और फिर लगता है कि नहीं, आपको और बहुत सी ये आगे जाना है. तो उनसे मैं सीक्वेंस डिजाइन सीखता हूँ. और प्रकाश कपाड़िया जी है, उनसे मैं स्क्रीन प्ले राइटिंग से काफी इंस्पिरेशन लेता हूँ. कटियार काजल की स्क्रिप्ट उन्होंने लिखी थी, तानाजी द अनसंग वॉरियर की स्क्रिप्ट उन्होंने लिखी, रामलीला एंड सो मेनी ग्रेट फिल्म्स. सो आई लर्न फ्रॉम देम. ऑफ कोर्स मेरे गुरु जो है, जिनसे मैंने स्क्रिप्ट राइटिंग सीखी, अंजुम राजावली सर. जी बहुत बहुत शुक्रिया. नमस्कार, कल्पेश कुबल, महाराष्ट्र टाइम्स. अभिजीत हाय कल्पेश. सर्वप्रथम सर्व टीमचं अभिनंदन आणि थँक्यू. मराठी सिनेमा मल्टी लँग्वेज बहुभाषिक होतो आहे, त्यानिमित्त तो रिलीज होणार आहे. जसं अभिजित मगाशी तू उल्लेख केलास की टीजर जेव्हा रिलीज झाला तेव्हा तमिळ आणि तेलुगू भाषेतल्या
पाहिला ट्विटरवर. या उपरोक्त मराठी प्रेक्षक कुठे कमी पडतोय का? कल्पेशजी, ओके, नाही कमी कधीच पडत नाही, कारण सिनेमाची सुरुवात महाराष्ट्रामध्ये झाली. सो आपला प्रेक्षक कधीच कमी नाही. आणि मी कधीच असं मानत नाही की म्हणजे आता सपोज कुठला सिनेमा चालतो किंवा नाही चालत, त्याला आपण आपल्याला म्हणतो यार ऑडियन्स को समजता नाही, ऑडियन्स को अक्कल नाही, असं मी कधीच मानत नाही. कारण ऑडियन्सला जेवढं समजतं ना तेवढं आपल्याला घंटा नाही समजत. जेव्हा तुम्ही याच सिनेमा हॉलमध्ये जेव्हा तुम्ही सगळे लाईट्स बंद करून जेव्हा सिनेमा बघता ना, तर तुमचा IQ असतो ना हा 40% वाढलेला असतो त्याच माणसाचा. सो ऑडियन्सला कधीच आपण डावरून चालायचं नाही. आणि आय एम हॅपी की तमिळ तेलुगूमध्ये जो रिस्पॉन्स मिळाला आहे तो महाराष्ट्रामध्ये पण आम्हाला चांगलाच रिस्पॉन्स मिळणार आहे. आणि बरं आहे की थोडासा लेट मिळतोय, कारण आम्ही अजून प्रयत्न करतोय सो दॅट अजून त्यांच्या कसोटीवर खरं उतरण्याचा. सो आय एम वेटिंग. थँक्यू सो मच. हॅलो शुभ प्रश्न तुम्हाला आहे. पाहिला ट्विटरवर. या उपरोक्त मराठी प्रेक्षक कुठे कमी पडतोय का? कल्पेशजी, ओके, नाही कमी कधीच पडत नाही, कारण सिनेमाची सुरुवात महाराष्ट्रामध्ये झाली. सो आपला प्रेक्षक कधीच कमी नाही. आणि मी कधीच असं मानत नाही की म्हणजे आता सपोज कुठला सिनेमा चालतो किंवा नाही चालत, त्याला आपण आपल्याला म्हणतो यार ऑडियन्स को समजता नाही, ऑडियन्स को अक्कल नाही, असं मी कधीच मानत नाही. कारण ऑडियन्सला जेवढं समजतं ना तेवढं आपल्याला घंटा नाही समजत. जेव्हा तुम्ही याच सिनेमा हॉलमध्ये जेव्हा तुम्ही सगळे लाईट्स बंद करून जेव्हा सिनेमा बघता ना, तर तुमचा IQ असतो ना हा 40% वाढलेला असतो त्याच माणसाचा. सो ऑडियन्सला कधीच आपण डावरून चालायचं नाही. आणि आय एम हॅपी की तमिळ तेलुगूमध्ये जो रिस्पॉन्स मिळाला आहे तो महाराष्ट्रामध्ये पण आम्हाला चांगलाच रिस्पॉन्स मिळणार आहे. आणि बरं आहे की थोडासा लेट मिळतोय, कारण आम्ही अजून प्रयत्न करतोय सो दॅट अजून त्यांच्या कसोटीवर खरं उतरण्याचा. सो आय एम वेटिंग. थँक्यू सो मच. हॅलो शुभ प्रश्न तुम्हाला आहे. बेस्ट ऑफ द बेस्ट बायोपिक्स केलेले आहेत, ते खूप छानपैकी तुम्ही पार पाडले. आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो रोल मिळाला आणि तुम्ही आफ्टर 22 years तर तुम्हाला रोल मिळाला, त्याबद्दल तुम्ही जरा व्हॉट वॉज युअर फिलिंग आणि कसं वाटलं तुम्हाला हे रोल करणं? सगळ्यात पहिल्यांदा हा सिनेमा लोकांना आवडणार आहे याची मला खात्री आहे. आणि त्याचं संपूर्ण श्रेय अभिजितचं आहे. तो ज्या पद्धतीने आपलाच इतिहास, आपण लहानपणी आजी आजोबांच्या गोष्टी ऐकत मोठे झालो सगळेच जण, त्यांना घरी असतील किंवा आई वडिलांकडनं गोष्टी ऐकल्या. आपल्याला गोष्टी ऐकायला खूप आवडतात. आपले कदाचित घरचे आपल्याला एकच गोष्ट रोज सांगत असतील, पण ते रोज सांगताना त्यात काहीतरी एक ऍड करतात गोष्ट आणि तीच आपल्याला पुन्हा सांगतात आणि आपल्याला पुन्हा ती गोष्ट ऐकायला आवडते. शिवछत्रपतींचा इतिहास आपल्यासाठी नवीन नाहीये. महाराष्ट्रात जन्मलेल्या वाढलेल्या प्रत्येक मुलाला शाळेतनं घरातनं ते एखादा सण जसा आपल्याकडे येतो ना, दिवाळी दसरा किंवा घरातली एखादी परंपरा आपल्याकडे जशी साजरी होते, तसं मला असं वाटतं शिवछत्रपती आपल्याकडे साजरे होतात. तो फक्त त्यांच्या शिवजयंतीला किंवा राज्याभिषेक दिनाला जयघोष करणे मर्यादित नाहीये, तर ते आपल्या प्रत्येकाच्या DNA मध्ये त्यांना आपण बघू नाही शकत, त्यांना आपण काढू नाही शकत. मग ते आपल्या DNA मध्ये काय आहे याचं उत्तर जेव्हा एखादा माणूस, जसं आता अभिजितने स्क्रिप्ट वरती सांगितलं की त्याच गोष्टीकडे जेव्हा तो वेगळ्या पद्धतीने बघायला लागतो, तेव्हा मला असं वाटतं शिवछत्रपतींचं मोठेपण आपल्याला अजून जास्तीत जास्त जाणवायला लागतं. ही भूमिका करताना अर्थात अभिजितमुळे ही भूमिका मी केली हा भाग जरी असला तरी काही भूमिका करताना त्या व्यक्तिरेखा इतक्या मोठ्या असतात. म्हणजे 1680 साली त्यांचं निधन झालं, त्याच्यानंतर इतकी वर्ष झाली, 400, 450, 450 वर्ष झाली. अजून इतिहासकार त्यांच्यातले वेगवेगळे इतिहासातले काही मुद्दे शोधतायत, अजून शिवछत्रपतींना शोधतायत. तर मी असं म्हणू शकत नाही की ते मला सापडले. 450 वर्षात ते आपल्याला अजून पूर्णपणे कळले नाहीत, तर मला 5-6 महिन्यामध्ये ते काय कळणार. आणि अशा व्यक्तिरेखा जेव्हा तुम्हाला सापडत नाहीत, जेव्हा त्या शोधू शकत नाही तुम्ही, तेव्हा एकच गोष्ट करायची असते, त्यांना शरण जायचं असतं, समर्पण करायचं असतं आणि त्यांना सांगायचं असतं की माझी बुद्धीची कपॅसिटी नाहीये तुम्हाला समजून घेण्याची, तर आता तुम्ही माझ्याकडनं करून घ्या जे तुम्हाला योग्य वाटेल. आणि मग ते तुला बरोबर रस्ता दाखवतात, ते तुला दिशा दाखवतात आणि ते तुझ्याकडनं करून घेतात. त्यामुळे याच्यात मी काही केलं नाही. मला असं वाटतं अभिजितच्या माध्यमातून त्यांनीच आमच्याकडनं हे काम करून घेतलेलं आहे. नमस्कार, मी
अभिनंदन. मराठी सिनेमा इतका खरंच खूप मोठा होऊ दे, त्यासाठी भरभरून शुभेच्छा. फार उत्तम वाटतंय. हे अशी पत्रकार परिषदेचं कदाचित सगळ्या मराठी पत्रकारांनी स्वप्न पाहिलं असेल, जे आता होत आहे ते खूप छान वाटतंय. धन्यवाद. आणि सुबोध आणि शरद दोघांना प्रश्न. फार सगळेच उत्तम कलाकार आहेत. सुबोध कॅरेक्टर्स रंगवलेली आहेत, पण आता छत्रपती शिवाजी महाराज आणि शरद केळकर, आधी तू केलेला आहेस शिवाजी महाराज आणि आता बाजी प्रभू. शूटिंगच्या वेळचा एक काहीतरी विलक्षण अनुभव नक्की दोघांना आला असेल, अनेक असतील, पण आता काय शेअर करावं असं वाटतं दोघांनी, प्लीज सांगा. खरं सांगू तर असं मला म्हणाले की खूप वेडी लोक होते याच्यामध्ये. सेटवरती किंवा शूटिंग करताना आपल्या एका IQ मध्ये समजतो सगळी वेडी लोक होती. हा सगळ्यात मोठा वेळ आहे. याच्यावर काम करणं खूप कठीण आहे, पहिली गोष्ट सांगतोय, पण सगळ्यांनी करावं. जोही ऍक्टर असो किंवा टेक्निशियन असो, एकदा अभिजित बरोबर काम करणं गरजेचं आहे जर काही शिकायचं असेल त्या सिनेमाबद्दल. सुबोध त्याचं नॉलेज किंवा तर माझं होतं एक ऍक्शनमध्ये की कुठपर्यंत जायचंय. तर मी सगळी वेडी लोक होते की इमोशनमध्ये कुठे जायचंय, ऍक्शनमध्ये कुठे जायचंय, हा तर कुठेच गेलेला होता माहिती. तर जेव्हा ते सगळे जुळले तिथे एक वेगळी एनर्जी होती. ती मला कधी कळली नाही की आहे, पण ती होती जवळपास कुठेतरी. आणि रोज म्हणजे वेगवेगळ्या जागी जायचो, कुठे पठारावरती, कुठे किल्ल्यांवरती, आणि चालत जायचो, करायचो. उन्हात शूटिंग, केस कापायचे, ओके कापून टाकू केस, काही असं. तर सगळ्या एक वेडेपणामध्ये हा सिनेमा शूट झालेला आहे. आणि बहुतेक अख्ख्या टीम मध्ये, वेदर इट्स लोचन इज द साऊंड इंजिनियर, गीतेश असो किंवा बाबू असो आमचे DOP, सगळ्यांनी एक झोन मध्ये काम केलेलं आहे वेळेपणात. आणि म्हणून असा एक मराठी चित्रपट तयार होतो माझ्याशी. माझ्या पहिल्या दिवसाचा अनुभव मी सांगितला. आणि काय सांगायचं, माझा पहिला दिवस होता शूटिंगचा. आणि त्याच्यातला आता तुम्ही ट्रेलरमध्ये शॉट पाहिला असेल की ते घोड्यावरनं हातात तलवार घेऊन त्या पाण्यातनं दौडत चाललेले. हा पहिला शॉट झाला होता त्याने. तर म्हणजे जखमी झाला तर पटकन रिप्लेसमेंट करता येईल. तर मी आणि शरद, आम्ही दोघेही घोडा या भूमिकेसाठी, त्यांनी त्याच्या, मी माझ्या भूमिकेसाठी आम्ही दोघं शिकलो. लाठीकाठी पण आम्ही दोघं शिकलो, तलवारबाजी शिकलो, ताटपट्टा शिकलो. पण घोडा शिकणं वेगळं असतं आणि प्रत्यक्ष अशा प्रकारचा एखादा शॉट देणं खूप वेगळं असतं. तर आम्ही जिथे साताऱ्यामध्ये शूट करत होतो, तर ज्या नदी पात्रात आम्ही शूट करत होतो, त्या नदी पात्रात तो घोडा अतिशय चांगला होता, अतिशय प्रेमळ. त्याचं नाव प्रिन्स, त्या घोड्याचं नावच प्रिन्स आहे. अतिशय प्रेमळ होता. आणि शूटिंगचं असल्यामुळे त्याला ऍक्शन कट सगळं आपल्यापेक्षा जास्त कळायचं. तर त्या पाण्यातनं जायच्या आधी मला अभिजितने सांगितलं की इकडून तुला घोड्यावरनं तिकडे जायचं. तोपर्यंत मी तयार होऊन मी घोड्यावर बसून राहिलो होतो की एक पुन्हा एकदा त्याच्याशी आपण त्याच्या बरोबर असावं आपण म्हणून. पण जेव्हा त्याने मला सांगितलं, त्याच्या जस्ट आधी त्या घोड्याला पायामध्ये जखम झाली होती. आणि त्याला बरं अभिजितने एकदा ठरवलं की त्याला जखम वगैरे असं काही, त्याच्या डोक्यात असं काही नसतं की अशी जखम वगैरे असते. त्यामुळे तिला ठरलं की ठरलं. तर तो घोडा पळताना पाण्याची पातळी जरी कमी झाली असली तरी ते पाणी जे होतं ते फक्त चिखल किंवा असं गाळ असलेलं नव्हतं, तर त्याच्यात छोटे छोटे गोटे होते. आणि त्या पूर्ण पाण्यातनं मला ते पात्र क्रॉस करून समोर जायचं होतं. आणि एवढा शॉट होता. आणि मला भयंकर भीती वाटत होती, भयंकर भीती वाटत होती. मी अस्वस्थ झालो होतो की समजा त्याचा बॅलन्स गेला आणि मी पडलो तर काय होईल. म्हणजे हा चित्रपट तर काही कारणाने लांबेलच, कारण मला काहीतरी लागेल वगैरे वगैरे वगैरे. पण आपण ऍक्टर होत ना, आपलं शरीर हेच आपलं शस्त्र आहे. आणि त्याच्यावरती आपल्याला कुठे डोळ्याला लागलं, कुठे काय झालं, तर असा एक अत्यंत भीतीपूर्ण एक विचार मनात चालू होता. आणि हे चालू असताना सायमल्टेनियसली माझ्या डोक्यात हेही चालू होतं, जे माझ्या डोक्यात कायम चालू असतं, की आपल्याकडे आत्ताच्या काळामध्ये मनाचे आजार खूप वाढले. लोकांना डिप्रेशन येतं. करोनाच्या काळामध्ये तर ते अजून वाढले. लोकांना डिप्रेशन येतं, कधी कधी अँझायटी वाढते, कधी कधी भीती वाटते, एक अनामिक अशी भीती वाटते, काहीतरी आपल्या आजूबाजूला घडणारी अशी भीती वाटते. आणि असं जेव्हा जेव्हा होतं ना, आजूबाजूला कोणीतरी मला सांगतं, तेव्हा तेव्हा मी कायम त्यांना सांगतो की तुम्ही शिवछत्रपतींचं चरित्र वाचा. 50 वर्षात ज्यांनी स्वराज्य उभं केलं, ती माणसं जर घेऊन बसली असती
तर आपल्या जे आजूबाजूला ते दिसत नाहीत अशा शत्रूंपेक्षा प्रत्यक्ष दिसणारे असे अनेक शत्रू त्यांच्या आजूबाजूला होते आणि त्या सगळ्यांवरती मात करून त्यांनी स्वतःचं स्वप्न साकार केलं. तर इतकं मोठं चरित्र जर आपल्या आजूबाजूला आहे तर आपण घेतो का? आणि ही गोष्ट माझ्या मनात आली आणि मी जे मगाशी तुम्हाला उत्तर दिलं की आपण त्यांना शरण जायचं असतं. तसा पहिला शॉट होता, मी आभाळाकडे बघितलं, मी डोळे बंद केले, त्यांचा चेहरा मी डोळ्यासमोर आणला आणि जोर जोरात मी हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी असं ओरडलो आणि घोड्याला लगाम दिली आणि तो पहिला शॉट ओके झाला. नमस्कार, मी मंदार जोशी, तारांगण. मंगेशजींसाठी माझा प्रश्न आहे. मला मला खरंच माहित नाही काय टास्क होता, कारण सुबोध सर, मी आणि अभिजित सर आम्ही बोलत बसलो होतो आणि त्यांनी त्या गोष्टी रूपात मला महाराणी सईबाईंची भूमिका समजावली. कुठेही वाचून ते केलेलं नाहीये, ते त्यांच्याकडनं गोष्टी ऐकून मी ती साकारली आहे. त्यामुळे ती कितपत साकारली जाते आणि जसं मगाशी शरद सर म्हणाले की त्यांना समजून घेणं खूप अवघड आहे, तर ते साकारणं त्याहून जास्त अवघड होतं. तर तोच माझ्यासाठी टास्क होता. मला असं वाटतं सगळ्यात अवघड होतं ते म्हणजे बॅलन्स करणं. कारण सोनाबाई ज्या आहेत त्या जरी बाजीप्रभूंच्या अर्धांगिनी असल्या तरी सुद्धा ना त्या काळी त्या एक अत्यंत कराऱ्या अशा स्त्री होत्या आणि मावळच्या स्त्रियांचा मान सन्मान आणि तिथे घडणाऱ्या गोष्टी त्यांच्या कानावर यायच्या आणि त्या काळी स्त्रियांसाठी फार वाईट परिस्थिती होती. ती समजून घेणं आणि त्या काळी आपल्या नवऱ्याचे व्यवस्थितपणे कान टोचणं हे कसं सोनाबाईंना आय थिंक जमलं हे अभिजितनी फार उत्कृष्ट पद्धतीने ती जी थिन लाईन असते ना ती मेंटेन केली की कुठेही ती कसं म्हणजे कसं सांगू ना की 2 मिनिटं दे मला. टू टेल यू अबाउट द सीन्स पण ते नाही सांगत. हो, मलाही तेच झालंय की मला असं झालं की ऐक ना तो जो सीन आहे ना असं झालंय पण मी नाही सांगू शकत. पण अगदी थोडक्यात सांगते की खूप अवघड असतं जेव्हा तुम्ही एक ऐतिहासिक पात्र करत असता तेव्हा त्याचा भार इतका असतो, त्याचं वजन इतकं असतं आणि मग त्याच्यामध्ये एक ह्युमन एलिमेंट ऍड करणं. कितीही बाजीप्रभू देशपांडे असले तरी ते सोनाबाईंचे ते नवरा होता तो. आणि तरी सुद्धा पावला पावलाला त्यांना प्रत्येक गोष्ट सांगणं आणि ती त्यांच्या करून घेणं विथ रिस्पेक्ट. आय थिंक ती जी एक सुंदर तार होती ना ती मला अभिजितनी फार मस्त दिली होती. सो ते आणि तेही शरद करून घेणं. सो आय थिंक ते फार मस्त होतं आणि काही आमच्या सीन्स मध्ये ते खूप उत्कृष्टपणे आलं सुद्धा आहे. आता मला खूप नको विचार, मला सीन्स सांगावेसे वाटतं. आय जस्ट ऍड टू दिस की युजली आपण जेव्हा असे वॉर फिल्म्स करतो तेव्हा हिस्ट्री ना एक माझं पर्सनल कंप्लेंट जेव्हा लिहायला लागलं तेव्हा असं होतं की इट्स ऑलवेज अबाउट स्वॉर्ड्स अँड स्पियर्स अँड ब्लड. व्हॉट अबाउट द विमेन? सो त्यांच्याबद्दल आपण कधीच काही बोलत नाही. सो आपली हा जो सिनेमा आहे त्याच्यात प्रामुख्याने 4 स्त्रियांबद्दल आपण बोललेलो आहोत. ऑफकोर्स सोनाबाई देशपांडे, राणीसाहेब सईबाई भोसले, आऊसाहेब जिजाऊ आणि चौथ्या बडी साईबा जास्त ज्या बिजापूरला आहे. प्रत्येकाचे आपले पॉईंट ऑफ व्ह्यूज आहेत आणि प्रत्येकाच्या आपल्या फिलॉसॉफीज आहेत आणि त्याचा परिणाम ह्या इतिहासावर काय होतो आणि किती होतो ते तुम्हाला सिनेमामध्ये प्रामुख्याने बघायला मिळेल. आणि वाय अमृता बिकॉज एक असा सीन आहे ज्याच्यात जसं ती बोलली की बाजीप्रभू देशपांडेंकडनं काहीतरी चुकत असतं आणि तिकडे बाहेर असतील बाजीप्रभू देशपांडे, इथे घरी आल्यावर त्यांना. सो आय वॉन्टेड अन ऍक्ट्रेस जी आता शरदचा आवाज वगैरे तुम्हाला मॅच द व्हॉइस अँड ऑल्सो द पर्सनॅलिटी की म्हणजे शी हॅज टू स्टँड हर ग्राउंड. जेव्हा बाजीप्रभू देशपांडे चुकतात पहिल्या 15 तेव्हा ते चुकतात सगळं नको. सो जेव्हा त्यांचं चुकत असतं सो त्यांना आरसा दाखवणं कोण असतं तर त्या सोनाबाई देशपांडे. सो शी हॅज टू गिव्ह इट बॅक. आणि मी त्याच्या तो सीन ब्रीफ केला म्हटलं ना की तू ना आता फुल जा म्हणजे ना बाजीप्रभू देशपांडेंची करायची असते. आणि
डायलॉग्स देतो ना, मिनिमम सिच्युएशन तिला सांगितली. आणि द थिंग अबाउट अमृता इज दॅट की जेव्हा म्हणजे ती अमृता सी ऑल ऍक्टर्स ना माझ्या या स्टेजवर जे आहेत ना, हे काय इतके टॅलेंटेड आहेत. कारण इतका जेव्हा पत्थर असतो, मी जेव्हा त्यांच्याकडे काही देतो ना, कॉम्प्लिकेटेड असतं, लिटरली 10-15 सेकंड्समध्ये त्यांना 3 इमोशन्स प्ले करायचे असतात. पण हे लोक जे देतात ना मला, मग त्याच्यावर मला वाटतं की मी 4 पण करू शकतो. आणि अमृताने तो सीन जो परफॉर्म केलाय ना, आणि इट्स समथिंग जो जे तुम्ही सिनेमा बघाल 25 तारखेला, तुम्ही नक्की ह्या सीन बद्दल प्रामुख्याने बघा. थँक्यू अमृता, थँक्यू साई. नमस्कार, चित्राली. तुझ्या भूमिकेची लांबी किती आहे माहिती नाही, पण महत्वाचा नक्कीच तुझा रोल असणार आहे. सो काय असं होतं की हा सिनेमा निवडलास, म्हणजे ती भूमिका काय ती तू सांगितलीस, पण तिची लांबी मोठी नसली तरी असं काय होतं की बाकी सगळे सिनेमांपैकी हा निवडलास? जसं मी मगाशी सांगितलं की 5 वर्ष एक भूमिका मी करत होतो, लोकांच्या डोक्यात एक नाव होतं आणि मुळात एक आगळं वेगळं मला पात्र करायचं होतं. आणि अभिजित सरांचा फोन आला मला की असं असं आपण करतोय, तर तू इंटरेस्टेड आहेस का. त्यांना मी आधी सांगितलं की मी मालिका करतोय, पण तू टेन्शन घेऊ नकोस, हे सगळं मी बघतो. म्हटलं ठीक आहे सर, काही प्रॉब्लेम नाही. तू कुठे आहेस? म्हटलं मी कोल्हापुरात आहे. तर मला असं वाटतं की काही विचार करण्याआधीच माझ्याकडनं होकार निघून गेला, कारण की जेव्हा त्यांनी मला फक्त एक ऑनलाईन सांगितली की असं असं आपण करतोय, ती जागा मी सांगितल्यानंतर माझ्या जागी दुसरी कोणी व्यक्ती असेल ना तरी त्यांनी होच सांगितलं असतं, कारण ती जागा होती पन्हाळगड आणि ही स्टोरीज तिकडची आहे, ही कथा तिकडची आहे. त्यामुळे मला असं वाटलं की माझ्याकडे नाही, हे गेलंच नाही त्यांच्याकडे. सर मी करतो, तुम्हाला काय पाहिजे सांगा, मी तयार आहे. मग त्यांना माहिती होतं की मी काय करेन. त्याच्यानंतर मी जरा गुगल वगैरे जरा सर्फिंग करायला लागलो. त्यांना वाटलं बरोबर, त्यांनी मला फोन केला, तू हे सगळं काही करू नकोस, मी तुला सांगितलं. त्यामुळे खूप एक चॅलेंजिंग कॅरेक्टर होतं माझ्यासाठी, कारण की आपण सातत्याने एक कॅरेक्टर करत असतो आणि अचानक आपण आता मोठ्या पडद्यावर येणार, एक दडपण सुद्धा असतं. पण खूप छान पद्धतीने सरांनी मला सांभाळून घेतलं आणि सरांनीच नाही तर सगळ्या सहकलाकारांनी सांभाळून घेतलं. त्यामुळे खूप सोपं नाही म्हणणार मी, खूप मजा आली आणि खूप शिकायला मिळालं. हॅलो, अशोक शिंदे सरांना प्रश्न आहे सर, तर तुम्ही तुमच्या रोलबद्दल जरा काय बोलाल? आधी मी माफी मागतो कारण मला जरा वेळ झाला शूटिंगशिवाय. शॉर्टमध्ये मला सांगायचं एवढंच की मी माझ्या करिअरची सुरुवात मेकअप आर्टिस्ट म्हणून केली होती आणि मेकअप आर्टिस्ट म्हणून मी बाबासाहेब पुरंदरेंबरोबर जाणता राजाचे कमीत कमी 350 प्रयोग केले होते आणि त्याच्यात कॉस्ट्युम आणि मेकअप दोन्ही मी बघायचो. मी आणि आत्ताचे सुप्रसिद्ध आपले जे मेकअप डिझायनर आहेत विक्रम गायकवाड, ज्याने आपल्या पिक्चरची डिझाईन्स केली आहे, तर आम्ही ते करायचो. त्याच्यामुळे माझ्या ते संपूर्ण भिनलेलं आहे. म्हणजे महाराज किंवा तो संपूर्ण जो प्रवास आहे त्यांचा, तो अनेक वर्ष मला त्याचा अभ्यास होता आणि माझं अनेक वर्ष स्वप्न होतं की मला ऐतिहासिक भूमिका करायची. तर माननीय बाबासाहेब पुरंदरेंनी मला त्याच वेळेला भूमिका ऑफर केली होती, उमेदीच्या अगदी सुरुवातीच्या काळात. पण ते सगळं क्वाड्राफोनिक वगैरे होतं, म्हणजे नट बोलत नाही, सगळं मागून होणार आणि फक्त ऍक्शनवारे होणार. मग मी म्हटलं मग माझा काय उपयोग, म्हणजे नुसतेच कोणीतरी बोललेल्यावरती हातवारे करायचे, तर मला तो रोल करायचा, पण तो काय मला मिळत नव्हता. कालांतराने मध्ये बरीच वर्ष गेली, 150 सिनेमे झाले माझे नायक खलनायक म्हणून, आणि एक बरोबर संधी मला एक दिवशी देशपांडे सरांनी दिली. मला त्यांनी सांगितलं तुम्हाला याच्यामध्ये बाजीप्रभू देशपांडेच्या मोठ्या भावाची भूमिका करायची. बरं, अर्थात मला माझा अभ्यास असल्यामुळे मला माहिती होतं फुलाजी प्रभू, पण फुलाजी प्रभू देशपांडे हे खूप मोठे योद्धे होतेच, पण काही लोक लाईमलाईट मध्ये पूर्वीच्या काळात आले नाही, ज्याला आपण फेम म्हणतो. तसं ते योद्धे असूनही ते लाईमलाईट मध्ये आले नाही, त्यांना हायलाईट केलंय अभिजित सरांनी. आणि मला त्यांनी जेव्हा नॅरेट केलं तेव्हा मला पहिला प्रश्न जेव्हा कॉल आला तेव्हा असं झाला की नक्की मला बोलवलंय का या रोलसाठी, कारण मी वेगवेगळ्या रोल्समध्ये कामं केले पण ऐतिहासिक कधी केलेलं नाही. तर माझी मिटिंग झाली, भेट झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की फुलाजी भाऊ देशपांडे योद्धे होते. मी ठरवलं होतं की काही एक शब्द बोलायचा नाही जोपर्यंत मला काही खटकत नाही तोपर्यंत, कारण मी त्यांचा डायट फॅन होतो, कारण मला घाणेकर खूप प्रचंड आवडलं होतं, काशीनाथ घाणेकर. तर त्यांनी सुरुवात केली नॅरेट करायला आणि त्यांनी सांगितलं की ते थोडेसे तामसी, शिक्त, थोडेसे मुडी असे वेगवेगळे शेड्स त्या कॅरेक्टरला आहेत, ज्याच्यात मी कुठेच बसत नव्हतो बेसिकली माझ्या स्वभावाप्रमाणे.
पण त्यांनी इंट्रोडक्शनचा सीन घेतलाय, तिथंच सिनेमात कळतोय की हा माणूस काय आहे. मला त्याने उलट लटकवलंय, त्याने मला रक्तात झोपवलंय, त्याने मला रक्तांमध्ये माखवलंय, त्याच्यानंतर परत आंघोळ करून झाल्यानंतर सांगितलं परत आपल्याला शॉट घ्यावा लागेल, म्हणून परत रक्तात असं मी सगळं केलंय. आणि फुलाजी प्रभू देशपांडे मी बाकी काही सांगत नाही की त्याचा प्रवास कसा आहे तो, पण योद्धा होता, बाजीवर प्रेम पण होतं, पण प्रासंगिक काही असे काही प्रसंग घडले आयुष्यामध्ये की जेणेकरून तो थोडासा कधी कधी साईड ट्रॅक व्हायचा, पुन्हा लाईफ मध्ये यायचा. मग तो पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे का, पण ते कॅरेक्टर अभिजित सरांनी इतकं सुंदर फुलवलंय. माझ्या माहितीप्रमाणे पिक्चर मध्ये खूप कमी बोलला असेल फुलाजी प्रभू देशपांडे. जेव्हा बोलतो तेव्हा ते आता तुम्ही आणि सरांनी ठरवलंय. पण मला खूप आनंद झाला, कारण मला माझी ऐतिहासिक भूमिका करायला मिळाली. मी मंगेशजींचा आणि अभिजित सरांचा झी टॉकीजचं खरंच शतशः ऋणी आहे, कारण जे स्वप्न असतं नटाचं ऍक्टरचं ते पूर्ण झालं. आणि ही गँग तर बसली, ही तर म्हणजे आदर्शच आहे आत्ताचे सगळे. सुबोधचा प्रवास मी पाहिलाय, डॅड फॅन ऑफ शरद केळकर. हे जास्ती मला इम्पॉर्टंट अमृता मी आणि आता चंद्रमुखी केला, नंतर सायली म्हणा किंवा हार्दिक म्हणा, सगळ्यांना काम करतानाच एक एक्सपिरियन्स वेगळा होता. पहिल्यांदा म्हणजे पहिली 5 मिनिटं 10 मिनिटं तुमची जातील की ही व्यक्ती कोण आहे, इतका गेटअप चेंज केला. मग ज्या वेळेला मेकअपचा प्रश्न आला त्यावेळेला सगळ्यांचे गेटअप झाले होते, पण फुलाजी प्रभू देशपांडेचा गेटअप राहिला होता. आणि त्याच वेळेला आमचे मित्र विक्रम गायकवाड, कोविडच्या त्या काळानंतर त्यांना थोडासा त्रास झाला आणि खूप जास्ती त्रास झाला आणि वॉज हॉस्पिटलाइज, आणि काय करावं कळत नव्हतं. त्याच्यामुळे आता करायचं काय, तर अभिजित सर विचार तुम्हाला काय वाटतं, तर त्यांना माहिती होतं की मी थोडंसं त्याच्यातलं स्टडी. तर मी म्हटलं मी करून दाखवू का तुम्हाला, तुम्हाला जसं पटेल तसं तुम्ही हो म्हणा, नाहीतर मग तुम्ही मला सांगा काय हवंय ते. आता तुम्ही स्वतः मेकअप आर्टिस्ट असल्यामुळे मी ते गेटअप केला, गंध म्हणा सगळं करून दाखवलं त्यांना गेटअप, आणि त्यांना दाखवलं आणि ते म्हटले मला असाच पाहिजे म्हटलं फुलाजी. अर्थात ते मी दॅट ग्रेट गोज टू विक्रम गायकवाड, कारण त्याच्याबरोबर राहून त्याच्याबरोबर काम करून आमचे जे एकत्र बॉन्डिंग होतं ते आज कामी आलं. आणि त्या तो बरा झाल्यानंतर तो हॉस्पिटलाइज होता त्यावेळेला मी त्याला फोन करून सांगितलं की असं असं कॅरेक्टर मी फुलाजी प्रभू करतोय आणि तू जसा गेटअप करू शकला असतास तसाच गेटअप मी केल्यानंतर मी त्याला फोटो पाठवला. आणि मला खरंच खूप बरं वाटलं की या संपूर्ण प्रवासामध्ये ही सगळी दिग्गज मंडळी भेटली. आणि माझ्या एका एवढ्या मोठ्या वर्षांच्या कारकिर्दीनंतर म्हणजे सिनेमा टीव्ही त्यातली काही मंडळी तर नवीन आहेत, ज्यांना कदाचित कल्पना नसेल मी कधी सुरुवात केली, पण काही आमचे जुने मित्र आहेत. ही संधी मला खरंच मिळाली, त्याबद्दल मी आभारी आहे. संपूर्ण टीमचा सगळ्यांनी कोऑपरेट करून घेतलं, सगळ्यांनी मॅनेज करून घेतलं. याला प्रचंड यश मिळू दे अशी मी अपेक्षा करतो. पुन्हा एकदा धन्यवाद सगळ्यांची टीमची. नमस्कार ओके. सो जेव्हा एवढा मोठा चित्रपट जन्माला येतो तेव्हा त्यासाठी तेवढाच भक्कम निर्माता त्या मागे असणं गरजेचं आहेच. आणि मराठी चित्रपटांसाठी असा निर्माता मिळणं खरंच खूप भाग्यशाली आहात तुम्ही सगळेच, आपण सगळेच. सर काही दिवसांपूर्वीच याच विषयावर आधारित एक चित्रपट येऊन गेला, त्यालाही प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. ऍज अ निर्माता प्रेशर येणं साहजिकच आहे त्यानंतर, पण त्यानंतर हर हर महादेवची स्ट्रॅटर्जी प्रदर्शनाची तुम्ही बदलली का, किंवा टीम मध्ये तसा काही विचार झाला? बोला सर, मला तिथे बोलून परदरेश नॉर्मली अजिबात बोलत नाही. आज तुम्ही डायरेक्टरला प्रश्न विचारलाय, and that's also a tough one. Mangesh, if you want to add to it. शुभेच्छा झाला प्रश्न. मी एवढं सांगेन की हा जो डायरेक्टर आहे ह्याच्याबरोबर मी आधी एक फिल्म केली होती, डॉक्टर काशीनाथ घाणेकर. ही फिल्म जेव्हा मी केली त्यावेळेला मी शपथ घेतली होती की परत ह्या डायरेक्टर बरोबर काम
काय असतं की आम्ही दोघं पुण्यामध्ये एकदा भेटलो आणि तो म्हणला सर आता काय करताय तर म्हटलं असंच एक दुसऱ्या एका डायरेक्टरनी मला ह्या फिल्म बद्दल ऐकवलं होतं. तर ह्यांनी मला तिथे बसल्या बसल्या 2 सीन ऐकवले. ते 2 सीन इतके जबरदस्त होते की ते त्याची ती सांगण्याची ती स्टाईलच आहे. त्यांनी ते 2 सीन इतके सुंदर सांगितले की मी त्या दिवशी आम्ही तिथेच ठरवलं की आपण हा फिल्म करायची. आणि हा डायरेक्टर बरोबर म्हणजे काम करायचं नाही असं ठरवलं. पण मी नंतर विचार केला की हा डायरेक्टर त्रास खूप देतो पण त्याचा रिझल्ट पण देतो. म्हणजे एवढे कष्ट घेणारे एवढं म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये नुसती फिल्मच असते. 2 वर्षात त्याच्या डोक्यामध्ये दुसरं काहीच नसतं. ती फिल्म ते कॅरेक्टर ते सगळं तेच त्याच्या डोक्यामध्ये असतं. त्याचं एक मी म्हणजे तो एक हे सांगतो उदाहरण ह्या फिल्ममधलं की कोल्हापूरला आम्ही शूटिंग करत होतो आणि त्यानंतर एक सीन आम्हाला शूट करायचा होता. तो कोल्हापूर पासून काहीतरी 30-35 किलोमीटरवर एक शंकराचं देऊळ आहे. त्या देवळामध्ये आम्हाला खालती अशी जे खिंडीमध्ये असं तिकडे देऊळ आहे तिथे शूटिंग करायची होती. तर त्या शूटिंगसाठी आम्ही आधी जाऊन ते लोकेशन वगैरे बघितलं होतं. डायरेक्टरनी ते त्याला खूप आवडलं. त्यांनी सांगितलं शूटिंग इथेच करायची. त्यानंतर आमचे प्रोडक्शनवाले, फाईट मास्टर आणि सेटिंगवाले हे सगळेजण त्या लोकेशनला गेले. उद्या शूटिंग करायचं तर आज सगळेजण तिथे तयारी करायला गेले. तर तिकडे खूप साप, नाग वगैरे असे सगळे फिरत होते. तर ते एवढे घाबरले की ते खालती उतरलेच नाही. आणि त्यांनी सांगितलं की येऊन की आम्ही तिकडे शूटिंग करणार नाही म्हणून. मग आम्ही सगळे तिथे पन्हाळ्यावरती शूटिंग करत होतो. डायरेक्टरला आम्ही सगळ्यांनी खूप समजावून सांगितलं की अरे ते लोकेशन खूप वाईट आहे. तिथे असे सगळे साप वगैरे हे फिरत आहे. आपलं एवढं 250 लोकांचं युनिट आहे. कोणाला काही चावलं वगैरे तर कुठे काही हे म्हणजे प्रॉब्लेम होईल त्याला. तर आम्ही सगळ्यांनी खूप समजावून सांगितलं. सुबोध सरांनी पण त्याला खूप समजावून सांगितलं. पण मी ते बघत होतो की ह्याला सगळेजण समजावून सांगताय हा काही ऐकत नाहीये. मी तिथे प्रोडक्शनवाल्याला सांगितलं 6 बसेस ठेवा, गाड्या ठेवा. म्हणजे मी इकडे सगळी तयारी केली. परमिशनची तिकडे परमिशन काढायला पाठवली. कारण मला माहिती होतं की ह्याला कोणीही सांगितलं समजावून तरी हा काही ऐकणार नाही. आम्ही सकाळी 5 वाजता उठून तिथे म्हणजे 6:30 वाजता गेलो. तिकडे खूप अंधार होता आणि म्हणजे जिथे आदल्या दिवशी लोकांनी सांगितलं होतं की तिथे साप आणि नाग सगळे फिरतायत तिकडे हा माणूस, हा डायरेक्टर तिकडे सकाळी 6:30 वाजता जेव्हा अंधार होता तेव्हा हा तिथे एकटा उतरला खालती आणि त्यांनी तिथे फुलं घेऊन तिथे शंकराच्या पिंडीवरती फुलं वाहिली आणि त्यांनी पाया पडला आणि वरती आला आणि मला या सगळेजण खालती. ऍड करेल गोष्टींसाठी 1.5 वर्ष त्यांनी इतर कोणतंही काम केलेलं नव्हतं. तो पूर्णपणे ह्या सिनेमासाठी समर्पित होता. इतर कोणत्याही गोष्टीत त्यांनी लक्ष घातलेलं नव्हतं. सुबोध बद्दल सांगायचं झालं तर फिजिकली तर त्यांनी ट्रेनिंग केलेलंच आहे. घोडा चालवणं किंवा वजन कमी करणं किंवा इतर एक्सरसाइजेस करणं ह्या प्रत्यक्षातल्या त्यांनी गोष्टी केल्या. कारण सुबोधचा स्वभाव तयारी काय असते हे सांगण्याचा नाहीये. त्यामुळे तो कदाचित कधीही ही गोष्ट स्वतःहून सांगणार नाही. पण त्या गोष्टी सगळ्या त्यांनी केलेल्या आहेत. महाराज आत्मसात मनानेच नाही अजून वेगवेगळ्या प्रकारे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून एक गोष्ट जी त्यांनी केलेली होती की त्यांनी ह्या सिनेमाचं मानधन अजिबात 1 पैसाही स्वतःसाठी वापरायचं नाही हा निर्णय घेतला होता. सुबोधला मिळालं प्रत्येक पै तो पूर्णपणे इतरांच्या उपयोगी पडतील. म्हणजे काय आहे तर महाराजांचं धोरण अंगीकारणं काय असतं हे आमच्या टीमनी केलेला प्रयत्न आहे. त्यामुळे सिनेमे होत राहणार. आधी या विषयावर झाला असेल, कदाचित अजून कुणी विचार केला असेल तर त्याचंही स्वागतच आहे. त्याच्यातून होणार काय आहे तर आम्हाला बाजीप्रभू दिसले, बाजीप्रभूंच्या नजरेतून महाराज दिसले. इतर कुणाला अजून कोणाच्या तरी नजरेतून पुन्हा एकदा आपल्या इतिहासाला उजाळा द्यावा वाटेल. फक्त एकच आहे की हे करत असताना एक स्टुडिओची जबाबदारी असते. ती करत असताना मात्र आम्हाला काही गोष्टींचं भान ठेवावं वाटलं की ह्याच्यात काय अशी खणखणीत करता येतील अशा काय काय गोष्टी आहेत. त्याचं तुम्ही प्रत्यय बघतच आहात कलाकारांच्या रूपात, दिग्दर्शकाच्या रूपात. शिवाय संगीत आहे. सिनेमाला साजेशा ज्या ज्या गोष्टी असतील त्या फक्त महाराष्ट्रापुरत्या मर्यादित राहणार नाहीत ह्याची मात्र आम्ही सुरुवातीपासून दक्षता घेतलेली आहे. आणि हे जेव्हा आम्हाला समाधानकारकपणे केलंय असं वाटलं तेव्हा वाटलं की आता हे महाराष्ट्रापुरतं ठेवण्याची आवश्यकता राहिलेली नाही. आता हे मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड सगळीकडे एकाच वेळेस गेलं तर खऱ्या अर्थाने मी आमचं स्टुडिओ म्हणून काम केल्याचं वाटेल. म्हणून हा गुन्हा
स्केलेबल आणि स्केल करत जाणं हा फक्त त्यातला एक गुण आहे. थँक्यू. आपले खूप प्रश्न झाले, उशीर पण झालेला आहे. नमस्कार. मला नाही सांगितलंय, पण हा शेवटचा प्रश्न घेऊया आपण. नमस्कार. राम महाराष्ट्र सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा. माझा प्रश्न, परंतु या ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे बाजीप्रभूंचा आधीचा जो काही सीन आहे की बाजीप्रभूंचा आणि महाराजांची एक छोटी लढाई आहे किंवा बाजीप्रभूंचं आधी विरोधात असणं आहे, हे फार ऐकिवात किंवा पाहण्यात वगैरे असं नाही आहे. तर त्याचा संदर्भ कुठून लागलाय किंवा कसं कुठून हे आलं तुमच्या अभ्यासात, ते थोडं विस्तृत करा. सो सी कसं आहे ना की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास महासागरासारखा आहे आणि ज्या वेळेला आपल्याला वाटतं ना की आपल्याला थोडं काहीतरी कळायला लागलं, आपल्याला थोडं तळ गाठलंय, त्यावेळेला अजून आपण त्याच्यात ओढले जातो आणि आपल्याला कळतं की अजून कितीतरी गोष्टी आहेत ज्या एक्सप्लोर केलेल्या नाही आहेत. म्हणजे तुम्ही जर आज पुण्याला गेलात, जिकडे महाराजांच्या इतिहासावर अजूनही रिसर्च चाललाय, संशोधक इतिहास संशोधक मंडळ म्हणा किंवा त्यांना अजूनही कागदपत्र मिळत आहेत, अजूनही त्याचं इंटरप्रिटेशन्स होत आहेत, अजूनही नव्या नव्या गोष्टी मिळत आहेत त्यांना. सो हा डिस्कव्हरीचा एक भाग आहे की तुम्ही त्याच्यावर किती प्रयत्न करताय, किती मेहनत करताय. स्पेसिफिकली म्हणजे आय कॅन टेल यू की कुठून हे रेफरन्सेस घेतले तर डेफिनेटली सांगेल. पण एक ओव्हरऑल तुम्हाला एक आयडिया द्यायची ना, तर जेव्हा तुम्ही महाराजांचा इतिहास बघाल तेव्हा तिकडे काय होतं ना की त्यावेळेची जी एकंदर परिस्थिती होती ना मावळमध्ये आपल्या दख्खनात, ती काय फार ग्रेट नव्हती. इकडे म्हणजे इतके वर्षांपासून कितपत पडलेली माणसं, ज्यांना काय म्हणजे ज्या गावात ते जन्मायचे त्याच गावात बोलायचे. आणि ह्याचा परिणाम कुठे येतो, जेव्हा महाराजांनी स्वराज्य उभं केलं होतं त्यांनी पहिले काय केलं माहिती आहे, त्याचे रस्ते बांधले, गावातनं कनेक्टिव्हिटी वाढली, सो दॅट पीपल कॅन ट्रॅव्हल. कारण जो माणूस ट्रॅव्हल करतो तो ड्रीम करतो आणि त्यामुळे हे खूप मोठं म्हणजे ते काय कुठल्या लेवलचा तो विचार होता तो आपण कदाचित एका सिनेमात तरी सांगतो. पण अशा बऱ्याच गोष्टी केल्या. आता काय असतं ना की कुठेतरी आपण जेव्हा एकाच म्हणजे आता तुम्ही फार चुकीचं किंवा फार घाण एक्झाम्पल येतो की आपण टीव्ही बघताना एकाच पोझिशनमध्ये जेव्हा बसलेलं असतो ना, तेव्हा आपल्याला जेव्हा पाय आपण हे ठेवतो ना तेव्हा पण आपल्या पायात मुंग्या आहेत. तर विचार करा 350 वर्ष जी माणसं खितपत पडली, ज्यांना अन्यायाचा इतका यूज टू झाली होती ती माणसं, जेव्हा त्यांना कोणीतरी येऊन सांगतं की जेव्हा अरे यार तुम्ही काहीतरी वेगळं करू शकता ना, तेव्हा ते सर्वात पहिले काय म्हणतील, कशाला जे आहे ते ठीक आहे ना, इकडे चालू, इकडे जन्मलो, इथेच जगलो, इथेच मेलो, काय फरक पडतो. असंच झालं. बदल हा कधीही नको असतो, बदल कधी नको असतो, पण तो इम्पॉर्टंट असतो. आणि हा जो बदल होता दख्खनमध्ये 350 वर्षाच्या अंधकारानंतर हा जे वादळ होतं ते होतं छत्रपती. सो ऑफकोर्स मावळातला विरोध झाला होता त्याला, आणि ह्याचे आपल्याला पुरावे बऱ्याचशा पुस्तकातनं आणि बरेचसे पुस्तक आय नॉट सेइंग कादंबरी, नॉट नॉवेल्स, पण बऱ्याचशा ऐतिहासिक संदर्भात आपल्याला मिळतात. बऱ्याचशा लोकांनी त्यांचा विरोध केला होता आणि तो विरोध का होता, कशासाठी होता ते आपण सिनेमामध्ये बघू आणि ते ओव्हरऑल बऱ्याचशा गोष्टी आपण एक्सप्लोर केलेल्या आहेत. पण ह्याचं प्रातिनिधिक स्वरूप जो विरोधाचं होतं ते होतं बाजीप्रभू देशपांडे. पण सिनेमा हाच आहे की ज्या बदलाचा मी विरोध करतो, बाजीप्रभू देशपांडेचा पण कॅरेक्टर मी फिल्ममध्ये बघायला होता, मी सगळं म्हणजे कुठेतरी ट्रॅव्हल नाही केलं त्या माणसांनी, कुठेतरी तेवढे म्हणजे. आणि त्याच्यात एक मला एक डायलॉग की आपली जिंदगी गेली काय केलं आयुष्यात, एक तुला छत्रपती एक एजिंग वॉरियरची ही गोष्ट आहे. एका एजिंग वॉरियरला समवेअर लेट इन लाईफ एक पर्पज मिळतो, एक ध्येय मिळतं, ही गोष्ट आहे. सो आता एजिंग वॉरियर म्हटलं की दोन गोष्टी आहेत, एक तर वॉरियर, दुसरं एजिंग. सो आता एजिंग म्हणजे काय की एवढे वर्ष त्यांनी त्याच ह्याच्यात ते रुडले होते, त्याच्यातच ते स्वतः त्यांनी गाळून घेतले होते. आणि मग काय होतं, मग काय ती ऊर्जा म्हणजे छत्रपतींची काय आहे की ज्या माणसाने त्यांचा विरोध केला त्याच माणसाने त्यांच्यासाठी जीव दिला. सिनेमा रिलीज झाल्यानंतर आपण एक चर्चासत्र ठेवूया, कारण तू खूप आत्मीयतेने बोलतोस, त्यामुळे तुला ऐकायला खूप आम्हाला आवडेल. सिनेमा रिलीज झाल्यानंतर आपण चर्चासत्र ठेवूया तुझ्यासोबत. नक्कीच, डेफिनेटली. थँक्यू व्हेरी मच. आपण भरपूर प्रश्न घेतले, वी क्लिक अ फ्यू फोटोज. आणि बघतो, पण माझी जी टीम आहे, माय A-list टीम, ज्यांनी हा सिनेमा तुमच्यासमोर आणलेला आहे, आय वुड लाईक टू एक्नॉलेज देम अँड कॉल देम ऑन स्टेज. सो आता जे दिसत आहेत त्यांना मी बोलवणार आहे. मितालीजी तुम्ही या, नितेशजी तुम्ही या, गोकुळजी कुठे आहे? गोकुळजी माझे VFX ज्यांनी हे, आता VFX कसं असतं,
रितेश ज्यांनी म्युझिक केलंय, गोकुळजींचं काम, गोकुळजी VFX केलंय. VFX असं असतं की त्यांचं काम तेव्हा दिसतं जेव्हा त्यांचं काम दिसत नाही, आणि त्याचं काम जेव्हा दिसतं तेव्हा शिव्या पडतात. सो आणि खूप सुंदर 400 आर्टिस्ट बरोबर त्यांनी हा प्रोजेक्ट केलेला आहे. सो गोकुळजी पीके ऍक्शन जी तुम्ही पाहिले, बाजी प्रभू उठतायत आणि मारतायत कविता. पीके सर कुठे? पीके सर नाही, पीके सर आहेत. अश्विनजी प्राजक्त देशमुख संगीत देवबाभळीचे लेखक ज्यांनी माझ्याबरोबर संवाद दिले. कुठे? हॅपी बर्थडे. त्यांच्या बायकोचा बर्थडे. गणेशजी या. चल सर. डन समोर डन.